आवड साहेब, मला साहित्य अकादमीकडे यायचंय. काय वाटलं जेव्हा नावाची घोषणा झाली? बापरे, खूप महत्वाचा प्रश्न एवढ्यासाठी की मला जेव्हा 2023ला साहित्य अकादमी मिळाला तेव्हा मला पुस्तकची सुद्धा कल्पना नव्हती की माझं वेगवेगळ्या पातळीवर पुस्तक पुढे गेलेलं आहे. दिलीप राज प्रकाशनाने प्रसिद्ध केलेलं छंद देई आनंद, बरोबर. कारण हे पुस्तक मी करोना काळात लिहिलं. करोना काळात सगळी मुलं घरात अडकलेली होती. आम्ही ऑनलाईन तास घेत होतो. मग या घरातल्या घरात मुलांना बैठे खेळ, छंद जोपासता यावे असं मला खूप वाटलं. बरोबर. आणि मी अनेक कविता लिहिल्या छंदांवरच्या, बैठ्या खेळांवरच्या, घरातल्या घरात रमण्याच्या, घरातल्या घरात काहीतरी कृती करण्याच्या. आणि त्या पुस्तकाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आम्हाला बालवाचकांचा. दिलीप राज प्रकाशनाने खूप सुंदर अगदी 4 कलर मध्ये ते पुस्तक प्रकाशित केलं. बरोबर. आणि झालं असं की ते वेगवेगळ्या पातळीवर पुस्तक पुढे गेलं कळलं नाही. पण एके दिवशी दिल्लीहून फोन आला, आप एकनाथ अवार्ड बात कर रहे? मैं दिल्ली साहित्य अकादमी से बात कर रहा हूँ. आपको साहित्य अकादमी बाल साहित्य के लिए छंद दे आनंद दे पुस्तक के लिए घोषित हुआ है. हमारी वेबसाइट पे आप आपका नाम देख लीजिए. अरे देवा, मी सकाळची शाळा करून आलो होतो घरी. 3 वाजण्याची वेळ होती. जरा क्षणभर झोपलो होतो आणि तेव्हा फोन आला. माझी पत्नी शिक्षिका, ती सकाळची शाळा करून आली होती. माझी मुलगी वैष्णवी ती घरात होती. मी पत्नीला सांगितलं असं असं अकादमीवरून फोन आला. म्हणे अहो ते काय बघा ते आधी वेबसाईट वगैरे. एकदम माझी मुलगी आणि पत्नीने सावध केलं. म्हणे हे काय कोणीतरी, तुम्ही आता इतकी वर्ष बाल साहित्य लिहिता, कोणीतरी प्रँक करणं जे आता हल्ली सुरू झालंय ते प्रँक सारखं करत असतील. तुम्ही आधी वेबसाईट म्हणाले ना ते बघा. आणि सर खरंच 24 भाषांमध्ये माझ्या मराठी भाषेसाठी मला साहित्य अकादमीचं माझं नाव होतं. आनंद झाला पण खूप जबाबदारी वाढली. बरोबर. थोड्याच क्षणात मला फोन यायला सुरुवात झाली. पत्रकारांचे एका नावाजलेल्या वृत्तपत्रातून फोन आला आणि त्यांनी मला विचारलं, 30 वर्ष तुम्ही लिहिताय अवॉर्ड सर, आणि तुम्हाला आता साहित्य अकादमी जाहीर झालाय, कसं वाटतंय तुम्हाला? मी त्यांना म्हटलं तुमच्या याच्यात प्रश्नामध्ये तुम्हाला थोडा बदल करू का? मी 30 वर्ष लिहितोय असं म्हणण्यापेक्षा 30 वर्ष मला मुलांनी लिहित ठेवलं आहे हे माझ्यासाठी फार महत्वाचं आहे. अहो, मुलांनी मला नापास करून टाकलं असतं तर मी पुढे लिहू शकलो नसतो. अगदी खरंय. माझं पहिलं पुस्तक मुलांनी उचलून धरलं, दुसरं उचलून धरलं, तिसरं उचलून धरलं, म्हणून मी छंद दे आनंद पर्यंत पोहोचलो. बरोबर. तर मला तो आनंद अवर्णनीय असा आनंद आहे. पण जबाबदारी सुद्धा वाढल्याच आहे की आता आपण आणखी छान काहीतरी लिहिलं पाहिजे, वेगळं लिहिलं पाहिजे की जे मुलांना आनंद देईल, मोठ्यांनाही बालपणात घेऊन जाईल, अशा पद्धतीचं. मला एक सांगा आवड साहेब, की पुरस्काराच्या आधी आणि पुरस्काराच्या नंतर आयुष्य चेंज झालं का हो? नाही सर, आधी सुद्धा मी मुलांच्या अगदी दुर्गम भागात माझी रविवारची सुट्टी, माझे मे महिन्याची सुट्टी अशी घेऊन जसं जसं मला कोणी बोलवेल तसं जात होतो. नंतर आताही जातो मी. सुट्टीचे माझे सगळे दिवस या मुलांसाठी देतो मी आणि तिथून भरपूर घेऊन येतो नवीन ऊर्जा, नवीन लेखनाला विषय. तुम्हाला खरं सांगतो, 4 भिंतीत आपण एखाद्या एसी रूम मध्ये लिहू शकत नाही बरं का? अगदी खरं. मला विषय हे मुलांकडूनच सुचतात. एक उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर मी जूनला शाळा सुरू झाली आणि मी आपलं कॅटलॉगचं काम करत होतो. एक मुलगी माझ्या टेबलाभोवती गुटमाळत होती. तिच्या हातात वही होती. म्हटलं काय ग, काय झालंय? सर, आईने ना ही सुट्टीत मला वही दिली आणि आई म्हणाली या वहीत काय बी लिहू. बघा काय म्हणाली ती मुलगी. आई म्हणाली या वहीत काय बी लिहू, खराब झाली तरी चालेल. म्हणजे आपण सुशिक्षित माणसं, इथे बसू नको, त्याला हात लावू नको, हे करू नको, असं मुलांना सारखं दटावत असतो. पण त्या अक्षर ओळख नसलेल्या माऊलीने मात्र मुलीला सांगितलं, बाळा काहीही लिही, खराब झाली तरी चालेल. आणि ते सांगताना तिचे लकाकणारे डोळे माझ्या नजरेतून सुटले नाही. म्हटलं मग तू काय लिहिलंस ग त्या वहीत? सर, मग मी आईवर कविता लिहिली. मला पुढचा आणखी धक्का. बघा माझ्यातला कवी लेखक जागा होत होता. म्हटलं तू कविता लिहिलीस आईवर, बघू बरं. मी असं उत्सुकतेने आतुरतेने तिची ती कविता वाचून काढली आणि तिला वही दिली. शाबास बेटा, आता लिहित राहा कविता. आणि परतीच्या प्रवासात मला एक कविता सुचली सर.
आणि कवितेला त्या मुलीचंच वही त्या शीर्षक दिलं, माझी वही. हम्म. आईने आणली मला वही आणि म्हणाली यात हवं ते लिही. वा. आईने आणली मला वही आणि म्हणाली यात हवं ते लिही. मग आईवरच लिहिली एक कविता, आईवरच लिहिली एक कविता. आता वाचतो ते मी येता जाता. वा. नंतर लिहिली सशाची कहाणी, हम्म. आणखीन 2 पावसाची गाणी. हम्म. अहो कुणाला सुटे ना अवघड गणित, मी सोडवले ना अचूक वहीत. हवेच्या दाबाचा प्रयोग सुद्धा लिहिला, हम्म. ज्यात आला होता माझा नंबर पहिला. वा. भरपूर विषय एकाच वहीत हम्म. आणि सुचेल तसे बसलो लिहित. हम्म. आई म्हणाली अरे सारेच यात. आई म्हणाली अरे सारेच यात. वहीचे जणू अनेक हात. शेवटी घेतली आईची सही, शेवटी घेतली आईची सही. अहो सजून गेली माझी वही, क्या बात. अहो सजून गेली माझी वही, अहो सजून गेली माझी वही.